महाराष्ट्र वीज नियुक्त ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्यस्तरीय रोपे महोत्सवी अधिवेशन रविवारी 9 नोव्हेंबर रोजी श्री धर्मदाय कॉटन फंड अमरावती येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। या अधिवेशनाचे उद्घाटन कामगार व श्रम मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे। या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष जयकृष्ण घोरपडे राहणार आहेत। प्रमुख पाहुणे भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल दुमने, अखिल भारतीय विद्युत सेवानियुक्त संघटनेचे महामंत्री अरुण देवांगन, भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तसेच या अधिवेशनामध्ये 2025 ते 2018 पर्यंतच्या कार्यकारिणीचे गठन केले जाणार आहे। तसेच वीज मंडळातून सेवानियुक्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एफईएफओ पेन्शन मिळावी या संदर्भात ठराव घेण्यात येणार आहे। मुद्दा मेन पेन्शन हा मुद्दा घेऊन आम्ही येणाऱ्या 9 तारखेच्या अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार आहोत। पीएस पेन्शन जी आहे जी न्यूनतम मिळत आहे त्या याच्यावरचा ठराव या अधिवेशनामध्ये मांडण्याचा संपूर्णतः प्रयत्न या अधिवेशनामध्ये येणारे सर्व प्रतिनिधी करणार आहे। आमचे जे अध्यक्ष आहे घोंगडे साहेब हे याच्यापुढे यांचा काय उद्देश आहे, कारण हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे पुढे जो काही कार्यक्रम तर त्यांनी ठरवला असेल त्या अधिवेशनामध्ये आम्ही जवळपास जो लढा देऊन राहिलेलो आहे 25 वर्षापासून आणि आम्हाला जे प्रत्येककडून आश्वासनं देण्यात येत आहे त्या आश्वासनावर त्याची आठवणसुद्धा आम्हाला या अधिवेशनामधून शासनापर्यंत द्यायची आहे की आमचे जे 3 मुद्दे तुम्ही ज्याच्यावर चर्चा आणि संगनमत सर्व झालेलं होतं ती चर्चा होऊनसुद्धा आजपर्यंत त्यामधला एकही मुद्दा आमचा सुटलेला नाही आणि तो का सुटलेला नाही या बाबतीत आम्ही सुद्धा या अधिवेशनामध्ये तो मुद्दे ठेवून त्यावर चर्चा होईल आणि त्याचा काय निर्णय घ्यायचे समोर हे आता या अधिवेशनामध्ये आमचं ठरणार। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।